तर बघा विद्यार्थी मित्रांनो, नेहमीप्रमाणे आजही मी तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहो. हा पूर्ण व्हिडिओ वर्तुळावर आधारित आहे. तर बघा, मागील काही व्हिडिओमध्ये विद्यार्थ्यांची अशी तक्रार होती, की सर तुम्ही बेसिक घेत नाही, डायरेक्ट पी-वाय-क्यू शिकवता. म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन घेता एम-पी-एस-सीचे. त्याच्यामुळे आम्हाला काही-काही गोष्टी कळत नाही. तर त्या अनुषंगाने मी हा व्हिडिओमध्ये आधी बेसिक घेणार आहे. त्याच्यानंतर तुम्हाला पी-वाय-क्यू शिकवणार आहे. एम-पी-एस-सीचे जे विचारलेले प्रश्न आहे मागील पेपरमध्ये, तर ते आपण घेणार आहे. तर हा व्हिडिओ नक्कीच तुम्हाला आवडेल आणि तुमच्या कामी पडेल आणि याच्या शॉर्ट ट्रिक्स ज्या आहेत त्या पण तुम्हाला सांगणार आहे मी आणि कसा विचार करायचा, कसं गणितं सोडवायचं सगळं सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करा. तर जास्त न बोलता मी व्हिडिओला सुरुवात करतो. तर बघा, वर्तुळ तर सगळ्यांना माहित आहे, की एका विशिष्ट बिंदूपासून एका विशिष्ट अंतरावर असणाऱ्या सर्व बिंदूंच्या संचाला काय म्हणतात? वर्तुळ म्हणतात. बरोबर आहे. तर हा जो विशिष्ट बिंदू आहे, वर्तुळाच्या मध्यभागी असलेला, त्याला म्हणतात केंद्रबिंदू. आणि हे जे वर्तुळाची कडा आहे, ही कडा जी आहे त्याला म्हणतात परिघ. ठीक आहे. आणि हे याची व्याख्या आहे. ठीक आहे. तर बघा, आता आपण वर्तुळाची त्रिज्या कशाला म्हणतात ते बघणार आहोत. तर वर्तुळाच्या केंद्रापासून परिघापर्यंतचे अंतर दाखवणारा रेषाखंड. आता हे वर्तुळाचं काय आहे? केंद्रबिंदू आहे आणि याच्यापासून या परिघापर्यंत अंतर दर्शवणारा जो रेषाखंड आहे याला म्हणतात त्रिज्या. तर या रेषाखंडाला काय म्हणतात? त्रिज्या म्हणतात. ठीक आहे. चला, त्रिज्या वर्तुळाला अनंत त्रिज्या काढता येतात आणि सर्व त्रिज्या समान लांबीच्या असतात. तर कधी-कधी पोलीस भरती किंवा अशा छोट्या एक्झाममध्ये विचारतात, की बा वर्तुळाला किती त्रिज्या काढता येतात? तर त्याच्यामध्ये ऑप्शन असते 10, 20, 50, अनंत असं ऑप्शन असते. तर तुम्ही त्याच्यामध्ये काय करायचं? अनंत लिहायचं. ठीक आहे. चला पुढचं बघूया. व्यास. व्यास म्हणजे काय? वर्तुळाच्या केंद्रातून जाणारी सर्वात मोठी जीवा. वर्तुळाची सर्वात मोठी जीवा म्हणजेच व्यास असते. आता जीवा म्हणजे काय रे बाबा? जीवा म्हणजे काय? आता आपण जीवेचा उल्लेख केला होता. वर्तुळावरील कोणतेही दोन भिन्न बिंदू जोडणारा रेषाखंड म्हणजे जीवा. तर कोणतेही दोन रेषाखंड घेतले आपण, तर कोणतेही दोन बिंदू घेतले आणि त्याला जोडणारा रेषाखंड काढला तर त्याला जीवा म्हणतो. तर वर्तुळाला अनंत जीवा काढता येतात, अनंत व्यास पण काढता येतात, अनंत त्रिज्या पण असतात. हे लक्षात ठेवायचं. आणि त्रिज्या म्हणजे काय? केंद्रबिंदूपासून परिघापर्यंतचे अंतर. हे बघा, केंद्रबिंदू हा मध्यबिंदू आहे. याच्यापासून हे परिघापर्यंत हा परिघ आहे बाहेरचा. तर याच्यापर्यंतचे जे अंतर आहे, हे जे अंतर आहे किंवा हा जो रेषाखंड आहे त्याला म्हणतात त्रिज्या. बरोबर आहे. आणि वर्तुळाच्या केंद्रातून जाणारी जीवा. जीवा म्हणजे काय? वर्तुळावरील कोणतेही दोन बिंदू जोडणारा रेषाखंड. हा एक बिंदू आणि हा एक बिंदू जोडणारा रेषाखंड म्हणजे हा जीवा आहे. आणि ही जर केंद्रातून जात असेल वर्तुळाच्या तर त्याला व्यास म्हणतात. ठीक आहे. तर अशा प्रकारे वर्तुळाचं बेसिक आपण शिकलेलं आहे. आता आपण त्याच्यावरचे उदाहरण बघणार आहोत. ठीक आहे. तर पहिलं उदाहरण बघा. एका वर्तुळाची त्रिज्या 1.4 सेमी असल्यास त्याच्या परिघ आणि क्षेत्रफळ काढा. तर एमपीएससी परीक्षेमध्ये विचारलेला हा प्रश्न आहे. तर त्रिज्या दिलेली आहे 1.4 सेमी आणि त्याच्या परिघ आणि क्षेत्रफळ काढायचं आहे. तर आता परिघाचे सूत्र काय? वर्तुळाच्या परिघाचे सूत्र, वर्तुळाचे परिघ. परिघ बरोबर काय होते? परिघ बरोबर बरोबर काय होते? 2 पाय आर. 2 पाय आर म्हणजे आता 2 जसेच्या तसे लिहायचे. इथे पाय म्हणजे काय? 3.14 आणि आर म्हणजे काय? आर म्हणजे काय? इथे त्रिज्या किती दिली आहे? 1.4. तर याचा करायचा गुणाकार. तर किती येते बघा इथे? इथे होईल आता 6.28. 6.28 गुणिला 1.4. तर याने गुणायचं. आता 14 8 112 चे 2. हातचा आला 11. 14 दुने 28 आणि 11 39. हातचे आले 3. तर 14 सत्ता 84 आणि 3 87. 87 आला. आता हे 1 आणि हे 2. इथे 2 अंक आहे दशांश चिन्हानंतर, इथे 1 अंक आहे. तर 3 अंक सोडून इथे दशांश चिन्ह म्हणजे 8.79. 8.79 म्हणजे किती रे? 8.8. 8.8 हा काय झाला? वर्तुळाचा परिघ झाला. तर याच्यामधून कोणतं असं ऑप्शन आहे ज्याच्यामध्ये 8.8 दिलेला आहे? तर हा पहिलाच ऑप्शन आहे. म्हणजे आपलं उत्तर पहिलं आहे. परंतु क्षेत्रफळ पण काढून घेऊया आपण. क्षेत्रफळाचं सूत्र काय आहे? कसं काढायचं? आपण बेसिक घेत आहोत ना, त्याच्यामुळे मी तुम्हाला ते पण सांगणार आहे. तर बघा, क्षेत्रफळाचं सूत्र आहे पाय आरचा वर्ग. पाय आरचा वर्ग. तर पाय म्हणजे किती? 3.14 आणि आरचा वर्ग म्हणजे किती? 1.4 चा वर्ग.
त्रिज्या किती आहे 1.4 आहे ना, याचा वर्ग म्हणजे 3.14 आणि हे 1.96 आणि 1.96 होते याचा वर्ग 1.4चा वर्ग 1.96 होते बरोबर आहे. तर या दोघांचा गुणाकार केला तर किती येईल? आता बघा हे 2चा जवळपास आहे आणि हे 3 आहे. 3 दुने 6 म्हणजे या संख्येच्या जवळपास येईल म्हणजे 6.16 हे याचं क्षेत्रफळ येईल गुणाकार केल्यावर बरोबर आहे. तर अशा प्रकारे आपल्याला हे उदाहरणं सोडवता येतात. आलं लक्षात? तर बघा पुढचं उदाहरण बघूया आता. प्रॉब्लेम नंबर 8. तर बघा एका वर्तुळाचे क्षेत्रफळ 14 सेमी आहे. क्षेत्रफळ म्हणजे काय रे बाबा? पाय आरचा वर्ग. बरोबर आहे. आणि त्याचा परीघ काय आहे? परीघ म्हणजे काय? 2 पाय आर. बरोबर आहे. लक्षात आलं? तर त्याची त्रिज्या काढा. तर हे बघा पाय आरचा वर्ग बरोबर 2 पाय आर. बरोबर आहे. असं दिलेलं आहे आपल्याला. म्हणजे हे क्षेत्रफळ आणि परीघ सारखं आहे असं दिलेलं आहे. क्षेत्रफळ आणि त्याच्या परीघ सारखं आहे असं दिलेलं आहे. तर याच्यावरून काय करता येईल आपल्याला? आता बघा इथे आहे पाय आरचा वर्ग आणि इथे 2 ला गुणाकारात काय आहे? पाय आर. तर 2 ला 2 गुणिला पाय आर असं लिहू का मी याला? लिहू शकतो. आता हे इकडे गुणाकारात आहे पाय आर, इकडे आणल्यावर भागाकारात येईल. म्हणजे इथे पाय आरचा वर्ग भागीला पाय आर होईल आणि इकडे राहील 2. बरोबर आहे. इथे हा पाय कटला, हा वर्ग आणि हा आर कपून जाईल. इथे काय उरलं मग? आर. आर बरोबर किती आलं? 2. म्हणजे उत्तर किती आलं इथे? 2 सेमी. आलं लक्षात? म्हणजे वर्तुळाचे क्षेत्रफळ आणि वर्तुळाचा परीघ सारखा असेल तर त्रिज्या 2 सेंटीमीटर राहील. आलं लक्षात? चला पुढच्या उदाहरणाकडे जाऊया आपण. प्रॉब्लेम नंबर 9. तर बघा एका वर्तुळाचे क्षेत्रफळ 3 सेमी, 4 सेमी, 12 सेमी त्रिज्या असणाऱ्या वर्तुळांच्या क्षेत्रफळा एवढे असेल. म्हणजे या 3 त्रिज्या असणाऱ्या वर्तुळांचे क्षेत्रफळ आपण जर घेतले, जसं याचे R1 घेऊ आपण एकाची त्रिज्या, दुसऱ्याची घेऊ पाय R2 चा वर्ग आणि तिसऱ्याची त्रिज्या घेऊ पाय R3 चा वर्ग आणि बरोबर काय घेऊ? पाय कॅपिटल R चा वर्ग. आता हे कॅपिटल R म्हणजे काय? कॅपिटल R म्हणजे काय होईल रे? आता कॅपिटल R म्हणजे या तिन्हीच्या मिळून जो सर्कल तयार होईल, तिन्हीच्या त्रिज्या असणाऱ्या वर्तुळांच्या क्षेत्रफळा एवढे आहे. म्हणजे याचं क्षेत्रफळ, या मोठ्या वर्तुळाचे क्षेत्रफळ या तिघांच्या क्षेत्रफळा एवढे आहे. तर बघा इथे काय होईल मग? पाय R चा वर्ग म्हणजे 3 चा वर्ग. इथे पाय, इथे R2 चा वर्ग म्हणजे 4 चा वर्ग आणि इथे पाय R3 चा वर्ग म्हणजे 12 चा वर्ग. बरोबर आहे. तर इथे काय होईल? पाय R मोठ्या R चा वर्ग. आता बघा इथे पाय सगळ्या ठिकाणी सारखा आहे तर पाय बाहेर निघेल. 3 चा वर्ग 9, 4 चा वर्ग 16 आणि 12 चा वर्ग 144 हे राहतील ब्रॅकेटमध्ये आणि इथे काय राहील मग? पाय आणि मोठ्या R चा वर्ग. तर बघा आता 144 आणि 16 किती होतात? 160. 160 आणि 9 169. तर इथे आलं पाय 169 बरोबर पाय मोठ्या R चा वर्ग. आता हा कशाचा वर्ग आहे? 13 चा वर्ग. म्हणजे पाय 13 चा वर्ग बरोबर पाय R चा वर्ग. म्हणजे R ची किंमत किती होईल? आता हे पाय कॅन्सल होईल. R ची किंमत किती होईल? 13. तर इथे R ची किंमत किती आली? 13 आली. म्हणजे या तिन्ही वर्तुळाचं मिळून जो एक मोठा वर्तुळ तयार होईल त्याची त्रिज्या 13 सेंटीमीटर असेल. आता मी तुम्हाला दुसरं एक सांगतो. बघा यात एवढं न करता काय करू शकत होतो आपण? 3 चा वर्ग, 4 चा वर्ग आणि 12 चा वर्ग. तिघांची बेरीज किती? 169 झाली असती यांच्या वर्गांची. तर 169 हा कशाचा वर्ग आहे हे पाहिलं असतं. डायरेक्ट उत्तर 13 आलं असतं. चला पुढच्या उदाहरणाकडे जाऊया आता. उदाहरण क्रमांक 10. विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपल्याला काय दिलेलं आहे? 28 मीटर व्यासाचे एक मैदान दिलेले आहे. 28 मीटर व्यासाचं हा आपण एक वर्तुळाकृती मैदान घेतलं. बरोबर आहे. वर्तुळाकृती मैदान घेतलं. आता याच्या भोवती 60 मीटर लांबीचा एक रस्ता बांधायचा आहे आपल्याला. एक रस्ता बांधायचा आहे 7 मीटर लांबीचा. बरोबर आहे. तर त्यांनी काय म्हटलेलं आहे? रस्त्याचे क्षेत्रफळ काढायचे आहे. रस्त्याचे क्षेत्रफळ जर काढायचे असेल तर हा जो 28 मीटर आहे तर बघा या ठिकाणी 28 मीटरचा हा आतमधला सर्कल आहे आणि हे 7 मीटर रुंदीचा रस्ता बांधायचा ना. तर हे आणि हे 7 मीटर म्हणजे हे 14 म्हणजे टोटल किती? 42 मीटर हे पूर्ण मोठ्या याचं व्यास होईल आणि लहान याचा व्यास किती आहे? 28. मोठ्या याचा व्यास किती आहे? 42. आता हे लक्षात घ्या. यांची त्रिज्या किती होईल? आता आपल्याला काय म्हणाले आहे? रस्त्याचे क्षेत्रफळ. रस्त्याचे क्षेत्रफळ कसं निघेल? आता हा जो लहान वर्तुळ आहे आणि हा जो मोठा वर्तुळ आहे तर मोठ्या वर्तुळाच्या क्षेत्रफळातून जर लहान वर्तुळाचे क्षेत्रफळ वजा केलं तर हा जो भाग आहे मी रेखांकित करत आहे त्या भागाचं क्षेत्रफळ मिळेल.
आलं का लक्षात? तर बघा मग आपल्याला या लहान वर्तुळाची त्रिज्या किती होईल? याचा व्यास 28 आहे तर त्रिज्या 14 होईल आणि मोठ्या वर्तुळाचा व्यास किती आहे? 42 आहे तर त्याची त्रिज्या 21 होईल. आलं लक्षात? तर वर्तुळाच्या क्षेत्रफळाचे सूत्र काय? पाय 8चा वर्ग. तर आता मोठ्या वर्तुळाचं काय होईल? पाय आणि 21चा वर्ग. आता याच्यातून काय वजा करायचे? लहान वर्तुळाचे क्षेत्रफळ म्हणजे पाय आणि 14चा वर्ग. बरोबर आहे? आता याच्यातून पाय कॉमन निघतो. पाय कॉमन निघतो. हां, आता इथे काय राहिलं मग? 21चा वर्ग वजा 14चा वर्ग. बरोबर आहे? तर आता तुम्हाला एक सूत्र माहीत असेल, a चा वर्ग वजा b चा वर्ग. त्याचं काय होतं? एका कंसात a अधिक b, दुसऱ्या कंसात a वजा b. म्हणजे पाय इथे काय होईल? 21 वजा 14 आणि इथे 21 अधिक 14. बरोबर आहे का? बरोबर आहे ना? आता 21 वजा 14 म्हणजे किती? 7. आता इथे आलं पाय आणि इथे आलं 7 गुणिला. आता 21 अधिक 14. 21 अधिक 14 म्हणजे किती? 35. बरोबर आहे? या दोघांचा गुणाकार. आता इथे पाय म्हणजे काय रे बाबा? पाय म्हणजे 22/7. 22/7 म्हणजे पाय आणि 22/7 म्हणजे पाय. तर हा गुणिला 7 आहे आणि गुणिला 35 आहे. बरोबर आहे? हे 7-7 कॅन्सल होतात. आता इथे काय उरलं मग? 35 गुणिला 22. तर 35 गुणिला 22 केलं तर काय होईल सांगा बरं? 35 गुणिला 22 केलं तर 22 पंचे 110चे 0. 22 तिरी 66 आणि 110 म्हणजे 770. 770 चौरस मीटर हे आपलं उत्तर या ठिकाणी निघेल. आलं लक्षात? तर चला पुढच्या गणिताकडे जाऊया आता. तर बघा एका वर्तुळाची जीवा 24 सेंटीमीटर लांबीची असून तिचे केंद्रापासूनचे अंतर 5 सेंटीमीटर आहे. तर त्या वर्तुळाची त्रिज्या काढा. तर बघा असं एक वर्तुळ घेऊया आपण. याची ही एक जीवा आहे. जीवा किती आहे? आता हा केंद्र समजूया आपण. जीवा 24 सेंटीमीटरची आहे. आणि हे याच्यापासूनचे जे अंतर आहे ते किती आहे? 5 सेंटीमीटर. ठीक आहे. 5 सेंटीमीटर हे याच्यापासूनच्या. तर बघा हे जे डिस्टन्स आहे ते 5 सेंटीमीटर आहे आणि हे जीवा किती आहे? 24 सेंटीमीटर. आता आपण ही त्रिज्या काढूया. तर हा जे त्रिज्या काढली आपण ही, तर हा त्रिज्येपासून हा जीवेवर काढलेला हा लंब आहे असं कन्सिडर केलं आपण. तर हा कोणता होईल? काटकोन त्रिकोण. आणि काटकोन त्रिकोणात आता हे जीवेला हा लंब काय करतो? दुभागतो. म्हणजे हा जो भाग आहे दोन्ही सारखा होईल. म्हणजे इथे जर 24 असेल तर हा अर्धा भाग किती होईल? 12 आणि हा अर्धा भाग 12 होईल. तर 12 एक बाजू 12 आहे, दुसरी बाजू 5 आहे, तिसरी बाजू काढायची आहे काटकोन त्रिकोणात. तर काय होते? या दोन बाजूंचा वर्ग करायचा म्हणजे कर्णाचा. हा कर्ण काढायचा आहे. त्रिज्या म्हणजे काय झाली? तर कर्ण झालं. कर्णाचा वर्ग काय असतो? दोन बाजूच्या वर्गांची बेरीज असते. 12चा वर्ग आणि 5चा वर्ग. 12चा वर्ग किती? 144 आणि 5चा वर्ग किती? 25. म्हणजे किती आले? 169. हा कशाचा वर्ग आहे? 169 हा वर्ग आहे 13चा. 13चा वर्ग आहे म्हणजे इथे उत्तर काय येईल? 13 सेंटीमीटर. अशा प्रकारे हे उदाहरण आपल्याला सोडवता येत होतं. ठीक आहे. चला पुढचं उदाहरण बघूया. एका चाकाची त्रिज्या 28 सेंटीमीटर आहे. जर त्या चाकाचे 8.8 किलोमीटर अंतरात किती फेरे होतील? तर बघा हे प्रश्न कॉमन आहेत. नेहमी परीक्षेमध्ये असे प्रश्न विचारले जातात. आता इथे किलोमीटरमध्ये आहे आणि इथे सेंटीमीटरमध्ये. आता किलोमीटरला आता आपल्याला मीटरमध्ये केलं आपण, तर मीटरमध्ये करायला याला 1000 ने गुणावं लागते. आता इथे गुणीला 1000 करावं लागेल. बरोबर आहे? तर किती होईल मग याच्या मीटरमध्ये? हे होईल 8800 मीटर. 8800 मीटरला पुन्हा सेंटीमीटरमध्ये करायसाठी त्याला 100 ने गुणावे लागेल. त्याला 100 ने गुणावं लागेल. बरोबर आहे? 100 ने गुणलं तर किती येते मग? किती होईल? याच्यावर 2 शून्य, याच्यावर पुन्हा 2 शून्य म्हणजे 8,80,000 एवढं काय होईल? अंतर होईल ते. 8,80,000 सेंटीमीटर एवढं अंतर होईल. आणि ही त्रिज्या दिलेली आहे. आता याचा परिघ काढायचा. आपल्याला चाकाचा परिघ काढावं लागेल. परिघाचं सूत्र काय? चाकाच्या परिघाचं सूत्र काय आहे सांगा? 2 पाय आर. बरोबर आहे? 2 पाय आर हे परिघाचं सूत्र आहे. आता 2 गुणिला 22/7 गुणिला काय करावं लागेल? 28. आता 7 चौ 28 बरोबर आहे? 4 दुनी 8, 22 8 176. 176 हे काय झालं? परिघ झालं. 176 सेंटीमीटर परिघ झालं. आता एवढ्या या चाकाचं परिघ झालं. यानी आपल्याला हे जे अंतर आहे याला भागावं लागेल. तेव्हा आपल्याला फेरे निघतील. फेरे बरोबर काय होईल मग? हे जे अंतर आहे, अंतर किती आहे? 8,80,000 भागीला हे एका चाकाचं परिघ आणि त्या अंतराला भागितलं तर फेरे निघतात. तर इथे बघा हे शून्य सोडून द्या. फक्त हा 88 दुने काय होईल? 88 दुने 176. आता इथे किती उरलं मग? हे 1, 2, 3, 4 म्हणजे 10,000 उरले. 10,000 भागीला 2 म्हणजे किती? 5,000.
तर इथे किती फेरे होतील? 5,000 फेरे. अशा प्रकारे हे उदाहरण आपल्याला सोडवता येतं. आलं लक्षात? तर मी या ठिकाणी एकूण 6 प्रश्न घेतले आणि तुम्हाला बेसिक पण समजावून सांगितलं. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर नक्कीच याला लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक